औचित्यवाडी. अरे कुठं चालली सुगंध काय काय? अहो सकाळी मी गावात दळण टाकलं होतं, म्हटलं झालं असेल तर घेऊन जा. बर बर बर, तुझ्याकडेच निघालो होतो. तो कशाला? 11 वाजता आहे ना, आपलं ग्रामपंचायत तिथे ये ना. कशाला हो सदाभाऊ? गावातल्या पोरांना तालीम मंजूर करून आणली. तिचं भूमिपूजन आहे आता माझ्या हस्ते. आता गावातल्या पोरांना ते तालीम मंजूर करून आणली, त्यात बायांचं काय काम? आमच्यासाठी काय केलं? ते पुजायला लागत आहे बाया माणूस. बायकांसाठी बी आणणार आहे. महिलांची जिम म्हणतात त्याला, तालीम नाही म्हणत, पण जिम आणणार आहे, लेडीज जिम. खरंच होय? सगळी गडी पोरं महिला सगळ्यांची काळजी आहे मला. खरंच ना? हा, तू तुम्हाला आपल्या सांगू का? महिला विकास आघाडीच्या अध्यक्ष आहे ना, तू तिथे पाहिजे. उद्या जर महिला आरक्षण निघाले चुकून, कोणी नेतृत्व करायला गावात, ते तर त्याचा अनुभव त्याच्यामुळे असल्या कार्यक्रमातून येत जातो. पण ऐका ना सदाभाऊ, तुम्ही एवढं चांगलं काम केलं ना, हा. मला आहे ना मस्त आता जिम मारून आहे ना 0 फिगर करायची. झिरो फिगर नका करू. लोक आहेत ना, कर तशी, पण लोकांच्या नजरेला लय वाईट आहे. आपल्याच गावात आहे ना, नको. आपलं फक्त तू तशी, तुला याची सवय आहे ती व्यायामाची ना, हा. तेवढी करायची. झिरोत नको. लय वार आले का माणूस आला. बरं जाऊ द्या, पण मला जिम मारायला आवडतं, पण माहिती का? नाही नाही, मी पाहत असतो ना, तू स्टेटस. हा ना. बरं चला, दळण घेऊन जायचं. मला दळण भूक घ्या लागली. आणि जिम मारा घरच्या घरी. आता तात्पुरती लेडीची मालिका मग तिथे मारा. बरं या 11 वाजता. ऐका ना वतनदार, तुम्ही खरंच चांगलं काम केलं बरं का जिमचं. अरे काय करतो? शामराव, गावात आपल्या मनोरंजन नाही राहिलं काही. आणला मनोरंजन नाही राहिलं काही. मनोरंजन गाणं म्हणून मग आपण कोणी तमाशा करायचा ना खरं. कोण तू याड लागलं काय तुला तामाशा ए तुमचे ना अंताक्षरी बंद करा बरं. उगा भन 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 लावता राव तुम्ही कावा बी. लागलं तुझं डोकं मग काय ते म्हणतो तमाशात होता तुम्ही ते होता. नाही नाही, बरोबर. पहिलवान आला ग पहिलवान आला, पहिलवान आला ग पहिलवान आला. नाही खरं आहे बरं का. वतनदार घराणं म्हणजे सोपं नाही. अजून एक पहिलवानासारखी ताकद आहे अंगात. पुढचं म्हणा ना. मला माझ्या अंगापुरती ताकद मर्यादित नाही ठेवायची. अख्खं गाव पैलवान करून टाकायचं. म्हणजे सक्षम. गाणं म्हणून कुठे पहिलं होते का? अय बाबा, डायरेक्ट तालीम चाली आमदार साहेबांकडून गाण्याची गाण्याची. आईला ही जरा रात्री 90 मारीत जाणार. अहो तसं तालीम कुस्त्यांची तालीम मंजूर करून आणली. कोणी हा, हेच म्हणायचं होतं मला. मी आणली. अहो त्या डेपुटीने आणली मंजूर करून. डेपुटी मला माग सांगत होते, आम्ही सोबत होतो डेपुटीच्या. माहिती आहे तुम्हाला? 550ची. तू जर उलट पालट बोलशील तर एका ठोक्यात चपलीचे पट्ट्या सगळं नक्षी उठीन. डेपुटीने आणली. डेपुटी तिकडं तू डेपुटीची इथं मी सांगतोय मी आणली. तिकडं तू डेपुटी तू तुम्ही काय करणार आहेत? आणि काय करणार आहेत? भूमिपूजन लगेच. कधी लगेच आमदार साहेबांनी मला सांगितलंय भूमिपूजन उरकून घ्या, मला टाइम भेटणार नाही. आता त्याला पाठ टिकाऊ टाकायचे आणि तालमीचं काम चालू. कोण आता कस काय होईन लगेच भूमिपूजन? 10 भाडं फोडीन. आपण आहे ना टिकाऊ बिकाऊ सगळं आणायचं. नारळ हार टिकाऊ पाठ टिकाऊ टाकायचे आणि भूमिपूजन करायचं. प्लास्टिक आपण चौकच येतं. चौघालाच नाही तस. मी टिकाऊ टाकीन, ह्यो फुलं वाईन, तू नारळ फोड. असते तुया आपल्या पार्टीचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम. तिथे फुला झाड आहे का? हा, फुला झाड. फुलं झाड कशाला? फुलं आणायचे बाब्या. अगरबत्ती, सगळी सोय राहीन बाबा. हा? तू तिकडं डेपोटीकडे जा आणि अगरबत्ती घेऊन तिथं वावळीत बघ डेपोटीला. तुला लय डेपोटीचं पडलेलं आहे ना, तू निघायचं. आज जातो ना मग. मी काय तुमच्यात बसणार आहे का? बसोच नको काळ्या तोंडाच्या वान्यार. झालेलं कळतच नाही खरं कुठं काय बोलावं आणि काय काय वागावं. बोला म्हणजे काय ती घरचं आहे काय? आमदार साहेबांपाशी आमचं वजन नाही काय? वजन? काय ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंचाला टिक्का लागला काय? वतनदार घराने गेलो म्हणलं साहेब पोरं आहेत ना, लई ते मोबाईलवर गेमा बिमा खेळत येत. कोणी म्हणलं जीव देईन एखादा. आता खरंय ना. ते काय ते आलंय पबजी बिबजी मरण म्हणलं पोरं. तालमीत येतेन, थोडे कुस्त्या करीतेन, मारितेन, पट काढितेन, जोर बैठका. आता आमचं तर म्हणलं वय झाले. हा हाडा आवाज येते कडकाड, हे कर इकडे 4-4
आवड झाला आता ते नाही होत पाहिजे सारखा व्यायाम आता. तुम्ही चांगले शब्दाचे यमक ठेवतो. सार सार कर कर पर पर. ते मी फक्त हाडाचंच म्हणलो, पाठीमागचं नाही म्हणलो पार पार. चला यम शाळा आता. त्याला साधा होले हुशार रे. काय बघा डेपुटी. काय नाही ते ग्रुपवर जरा मेसेज टाकीत होतो आपल्या गावच्या. हा ना, तुम्ही बसा मेसेज टाकी तिकडच. काय झालं? साधा भाऊनी काय केलंय तुम्हाला माहितीये का? काय केलं सदा भाऊनी एवढा लय कौतुक सांगतो. काय केलं म्हणजे गावासाठी तालीम आहे ना मंजूर करून आणली. आता माझ्या एकटा आमदाराला फोन लावला होता त्यांनी पारापासून. बारापासून फोन लावायला तालमीचं हे दिलंय आम्ही, प्रपोजल आम्ही दिलंय, अर्ज आम्ही केले. सदा भाऊ होते आमच्या सोबत पण आम्ही मंजूर करून आणले. कोण म्हणलं तुला? कोण म्हणलं म्हणजे त्यांनी फोन लावला होता आजची आज आहे ना उद्घाटन करून घ्यायचंय तुम्ही पाटकेशा म्हणून आमदार साहेब. येडा झाला का काय? आमदार साहेबाचा फोन पाहिला मला येईन डेपुटी आपल्याला उद्घाटन करायचंय म्हणून. असं कसं आमदार साहेब मला विचारल्याशिवाय गावात उद्घाटन करते का? कोण माझ्या एकटा फोनवर बोललेत श्याम्याला पाठीला टिकावून ती आणायला त्यांनी. मला कसं काय नाही म्हणले सदा भाऊ? तालीम मंजूर झालेली पण उद्घाटन लगेच नाही होणार. ते लगेच करणार आहेत. यांची काय पुढची जुळणी आहे काय काय? असं कसं काय? सदा भाऊनी मला फोन करायला पाहिजे. शेवटी उपसरपंच आहे गावातला. आता ती सरपंच हिंडत गावात टाळले. आणि तो मला सांगतो श्याम्याला म्हणजे डेपुटीच्या कानापर्यंत खबर सुद्धा नाही गेली पाहिजे ही तालमीची. त्यांच्या आधी आपण उद्घाटन करून घेऊ. काय मध्ये उद्घाटन करायचं? सदा भाऊ कुठे? तिकडे बसले पारावर जाणार ते आता तिकडे. बारावर बसलेत का? चल उद्घाटन फोन करते बघू. चल ना पहिलं. राहिलं श्यामान बाबा कधी येतात काय नो. पाठ टिकाव फोटो काढा आपले टेट. काय हिंद केसरी पैलवान होय? तेच हिंद केसरीच होते. हिंद केसरीच होते ना? हा. हा म्हणूनच तुम्ही इथे राहिले गावामध्ये, म्हणून तिकडे गेले नाहीत. अहो बाकीच्यांना बी संधी मिळाली पाहिजे ह्या मोठ्या विचाराने आम्ही गावात राहिले का? लय एकटे एकटे उद्घाटन करायला लागले का काय? का म्हणजे काय? आम्ही कुठे गेलो काय? करून आणलं आम्ही. कोणी आणलं? आम्ही आणलं. आम्ही अर्ज दिला. आम्ही अर्ज तुम्ही होते त्या आमच्या अर्जाला संग. आहे ना साहेबांनी आहे ना त्याच्यावर भेळ खाल्ली. नंतर तो का? अर्ज आहे ना त्या भेळीच्या आणि कांद्याच्या बरोबर गेला खाली. तुमच्या यांनी मंजूर झालं का ते? आमचे आजोबा आणि साहेबांचे आजोबा हं. कोल्हापूरला होते हं. तालमीत. तिथं पासूनची त्यांची मैत्री आहे आणि ती आता या तिसऱ्या पिढी चालत आलेली. आणि आमचा आजा कुठे गेलता? आमचा आजा आता वडाखाली तालीम करीत होता. वडाखाली तालीम आमचं वतनदार घराणं तुमच्या तालमी झाल्या पण इथं गाव नुसतं म्हणायला वतनदार घराणं होतं. आमचा आजा इथं कोल्हापूरून इथं यायचा आणि इथून कोल्हापूरला पुरा घेऊन जायचा तुमच्या घेऊन जायचे. इथून ज्वारीत पीठ घेऊन जायचे, बाजरीत पीठ घेऊन जायचे. मला माहिती आहे ना. तुम्हाला माहिती करता सांगू का? तुमचा आजा आहे ना आमच्या आज्याचे वजे आणायला न्यायला होता. तुमच्या माहिती ऐका तुमच्या माहिती कर सांगतो. आमच्या आज्याचं बोट धरून तुमच्या आज्याला कोल्हापूर माहित झालं बरं का? तुमच्या आज्याला कोल्हापूर माहित नव्हतं. आमच्या आज्याला आहे ना भाकरी करायला ती मटण शिजवायला ठेवलं होतं आमच्या पंजोबांनी. हा ठेवलं होतं का? हे मग त्याच्यात आता मोकळ्या वेळेत तुमच्या आजोबांनी बी केले 2-4 का? कुस्त्या तिथे. तुम्हाला सांगतो लय मोठं नाव होतं कोल्हापूर मध्ये. धोंडीबा गोपाळ गव्हाणे. अहो होतं ना. सगळ्यांना कोणाला स्वयंपाक जमला नाही का धोंडीबा सगळ्याला स्वयंपाक करून खाऊ घालायचे. तुमच्या माहिती ना. आता बी आम्ही गेलो ना तिथं घेतात नाव. त्यांच्या हाताचं मटण भारी होतं पहिलं खायचे लोक. बोलून द्याय ना तुम्हाला. बोलून द्या ना ते. त्यांना माहितीये आपण जर मध्ये नाही बोललो ना तर आपल्याला हे करतील. आमचा आजा यांच्या आजासारखे 10-20 पहिलं सांभाळत होता. इथून केंडानी तूप जायचं रेल्वे. इथून नगरून कोल्हापूरला रेल्वेत न्यायचा. रेल्वे इथे यायची. तुझ्या माहिती त्यांचा आता 10-20 नाही 5-25 म्हणजे सकाळी 2-5 पहिलवाना स्वयंपाक करायचे, दुपारी 2-5 जणांचे करायचे. यांचा आज सांभाळायला भारी होता. यांचे नातेवाईक आमच्या आजाचे मालिश करायला होते. मालिश आमचा आजा असा झोपला ना तर असे गावरान तो पण पाठ चोळायला होते. काय सांगत आहेत मला सांगा तुम्ही. यांनी फोटो काढून फोटो काढून ठेवले. तुम्हाला सांगतो तालमीचं उद्घाटन आमच्या बॉडीच्या हातानेच होणार. तुम्ही बॉडीचं आहे ना तालमीचं नाही. ती स्मशानभूमी साहेब म्हणले मंजूर करू तिचं करा तुमच्या हस्ते स्मशानभूमीचं का? आणि उद्घाटन करा आणि एखादा बॉल्डीतला त्याच्यावर ठेवूनच काय आगी डाव देऊ. तुमचा डाव कळाला ना आम्हाला. उद्घाटन करायचं गावातल्या पोरांचे मन जिंकायचे पण गावातल्या पोरांना जिंकायचे म्हणजे मनापासून करीत होत. मनापासून करता होय. मग ज्या टायमाला गावातले तरुण पोर आलते आमच्याकडे आम्हाला जिम पाहिजे आम्हाला तालीम पाहिजे त्या टायमाला कमून तुम्ही पुढाकार नाही घेतला. अहो आम्ही आमचं सेपरेट साहेबांकडे गेलो. सेपरेट साहेबांकडे घेऊन आला बा. अरे तू माझ्या बरोबर होता उद्घाटन टायमाला. लगेच भावकी गुण पडाला का? भावके जबर असते उद्घाटनाच्या. तू
चांगल्या काम बरोबर येतो चांगल्या कामाला बोलव. जावं लागत आहे बस हे बघ श्याम्या उद्घाटन करू नका वाईट होईन बरं का बस काय वाईट काय वाईट कामाचं होईल वाईट होईन काय वाईट होईल बघून घेऊ तुमच्या त्या वाईट व्हायच्या धमक्या आम्हाला नाही द्यायच्या नाही द्यायच्या का हा. हा. भूमिपूजन होणार तालीम होणार आणि तालीम कोण भूमिपूजन करणार तालमी तुमचं सोबत भूमिपूजन पुरा केलेलं आहे हे ना पठ्य करणार भूमिपूजन तसंच बाबा राहीन. काढत पेटी आणली का चाल ए, कर. झाल्या आणि एक काम कर अगरबत्त्या शंभरच्या पेटव. स्पीडनी जा बुलेट ट्रेनच्या स्पीडनी आणि घरून टिकाव आणि खोर घेऊन ये आज आपलं बी उद्घाटन करा. बघू आमदार साहेब कोणला तालीम देतात हा. आमदार साहेब आहे ना या चला. पठ्ठ्याला निधी देणार चला, या पठ्ठ्याला तुमचा निधी घाला तिकडे मासन वाट्यात चला ए तू नारळ. पाडणार. बाबा तुझ्या हस्ते फुलं आणि माझ्या तुम्ही हस्ते टिकाव. तुम्ही चुकीचं करू राहिले बरं चुकीचं का नाही. तुम्ही चुकीचं करू राहिले प्रत्येक याचं भूमिपूजन करायला तुम्ही काय राष्ट्रपती आहेत का आम्ही काय राष्ट्रपती नाही तुम्हाला घेऊन करतो आम्ही हे बी सांगा हा. ती तालीम नाही बांधणार प्रत्येक पोराला दूध खुराक खारीक खोबरं ते सुद्धा देणार आम्ही बघू ना आम्ही बघू नका गाईचं पण वाटप करायचं गाईचं पण. गाईचं वाटप करतो हा तू नको सांगू बाबा तू गावात येऊन लैला कळी लावायला लावला कळी लावायला नाही तुम्ही काय अंबानीच्या बंगल्या पुढे होते काय तुम्हीच तुमच्याच हाताने सगळे अरे करायचे. ठीक आहे चला. लवकर घेऊन येते चला. हा, बघतो ना आम्ही बघतो ना बाबा पेटो चला 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 घ्या 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 या इकडे इथे घ्या आपलं उद्घाटन आधी व्हायला पाहिजे आ. आपलं हे गणपती करा ए, गणपती चला करा. चला 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 अरे तालीम मंजूर करून आणली आम्ही श्रेय घेते दुसरे ए, पेटो पटकन पटकन पेटो तुम्ही राष्ट्रपती आहेत फाशीच्या याच्यावर तुमचा अधिकार आहे तुम्ही फाशी मंजूर केली तर मंजूर सदा ना भाऊ, मंजूर केली तर आम्हाला माहिती आहे. बाबा आम्हाला माहिती आहे तुम्हाला हे व्हायचंय फुलाबाई आम्हाला माहिती आहे तुम्हाला व्हायचंय. मार नारळ मार नारळ मारा टिकाव चला. टिकाव मारा गणपतीराया तालमीचा मार्गी लागू दे आणि खरं विरोधकाला कळू दे की तालीम कोणी आणलेली आहे अरे बस हे चाल जोर काढ या पट्टी चाल इकडे वळ, इकडे वळ. हे बघा, बरं का सदाभाऊ? नारळ पड आमचेच पोरं जोर काढणार इथं आमचेच पोरं तालीम जाणार आणि सगळ्या पोरांकरता मी स्वतः तालीम आणलेली आहे बघा आधी उधळी नाही टाकी टिकाव लागत असू द्या उदळत मारते फेल झालं फेल फेल झाला नाही काय नाही झालं भूमिपूजन तुम्हाला सांगतो तुम्ही ना विरोधात जाऊ नका बरं का? ठेवला देवाला ठेवला सदा भाऊ तुम्हाला अजून मी सांगतो आता मी आमदार साहेबाकडे जाणार आहे आणि आमदार साहेबाला सांगतो साहेब माझं उद्घाटन आधी झालंय जोर मारा तुम्ही जोर जोर नाही मारायचा आपण तालीम बांधून जोर मारायचा झाल्या साहेबांच्या कडून आहे ना उद्घाटनाची तारीख हे पट्ट्या आणणार. अरे ह्यो पट्ट्या नाही आणली बरं का ह्यो पट्ट्या आणणार तुम्ही का मी तुमच्या आधी जातो ना ए बुटान माय साहेबकडे चाललो झाल्या तुला सांगतो तारीख आहे ना सदा भाऊलाच भेटणार आमदार साहेबाची हळे काय बोलत तू डेपुटीचा नाद नाही करायचा भाऊ साहेब एवढे खतरनाक ऐकत येत ना आमदार साहेब आहे ना डेपुटीला देणार बघ तू अरे ऐकायचा विषय नसतो अशा गोष्टीमध्ये काही गोष्टी ज्या असतात ना आता साहेबांच्या समोर सुद्धा होट ठेवलेल्या असतात आता मला सांग डेप्युटीला पद आहे का नाही पद आहे आहे का नाही पद हा, मग. पद आहे का नाही सदा बोल पद आहे का नाही नाही म्हणून पद आहे कळलं का तुला डेपुटीच्या जर हाताने नाही ते बांधकाम चालू झालं तर पैन झाली आपली तुला बांधकाम कोणाच्या हस्ते चालू होते तुला सांगतो पण उद्घाटनाला सदा भाऊला तारीख भेटणार आणि तू येडा आहे त्याचं कारण माहितीये काय सदा भाऊ स्वतः पहिलं नाही तो हा कसं बोलला बाबू तसं काय नसतं पहिलं मारायचं नाही सुपारी असं. सुपारी अजून कानाच्या मग काय सुपारी असले मग काय झालं हम्म. डेपुटीच करणार उद्घाटन तुमचं काय डेपुटीचं तुझ चाला डेपुटीच हे करायला आपला काय संबंध आहे काय संबंध म्हणजे डेप्युटीने वतनदार घराण्याचा चालला ना विषय आपला तू उलटा आमच्या पार्टी द्यायला पाहिजे होतं तर बसला तिकडे ए, जाऊन नको सांगू त्यापासून 4 हात लांब बसेन पण पार्टीत येणार नाही मी येडा झाला काय तू हा येडच झालोय मी तू अजून ऐक होय बाबा तू आमच्यात ये तुला सांगतो 100% वतनदार घराण्यालाच मिळणार साहेबांचं डेपुटीला मिळणार आहे आमच्या डेपुटीला मी इथंच बसलो तुमची वाट पाहत मग मग त्याला जीवन घेऊन आले असताना काय याचं काय काय तुम्ही झालं? आता म्हणून वाट पाहत बसलो तू इथंच बसला का अजून हा मग 1.5 तास झाला आम्ही आमदार साहेबाला भेटतो ना तुम्ही इथंच राहतो भेटली का नाही तारीख आमच्या वतनदार घराण्याला डेपुटीला भेटली बघ अरे गप्प आहे गप तुला सांगतो तुम्ही तुमच्या डेपुटीच्या चेहऱ्याकडे पाहूनच वाटत आहे मला आमच्या वतनदार घराण्याला भेटली म्हणून आणि त्या साधा भाऊच्या चेहऱ्याकडे बघ नाही बघ
अरे हे गावातले भांडणं आहेत ना, चवटेवर गेले का त्याचा तमाशा होतोच. गावातले भांडणं गावातच मिटायला पाहिजेत. सदस्य असू ना तर काय असू एकत्र व्हायला पाहिजे. साहेबांनी तिथे गेलो आम्हाला दोघांनाच आपलं. हा ते म्हणले तुम्ही लय शहाणे झाले काय उद्घाटन करायला लागले. एक इकडचं करतोय आणि एक तिकडचं करतोय. माझी जाव घेतली की म्हणली परवानगी तुम्ही तुमच्या श्रेयवादामध्ये म्हणले तुम्ही गावाचा विकास हे करता काय. नाही बोलले भाऊ नसतो गेलो तर बरं झालं असतं. फडा बोलले आम्हाला. मग तालीम आता तालीम तशी देणारच नाही म्हणले मी. तुम्ही तिकडे दोघं जण उद्घाटन केलं ना दोघांनी तालीम करीत बसा म्हणजे निधीच देणार नाही म्हणले. अयो मग तालीम कॅन्सल झाली की आपल्या गावची. कॅन्सल नाही झाली ते म्हणले आता एक तारीख ठेवावं लागेल आणि साहेबांना बोलावं लागेल एकच तारीख. होय. साहेबांच्या ते नाही खरं आहे बरोबर आहे. गावात केलं नाही कुठं नाही. जरा राग आला साहेबांना. साहेब म्हणले तुम्हाला सांगितलंय कुणी हे 2 पार्ट्याचा विरोध कशाला लागता. माझ्याविषयी बी गावात 2 पार्ट्या होत्या ना. खरं आहे ना. हा आणि ते म्हणले तुमच्या गावाकरता मी एवढा विकास करतोय तुमच्यासाठी मी तालीम मंजूर दिली तुम्ही आताच भांडणं करायला लागले. तुमचे पोरं पहिलवान झाल्यावर डोके फोडतील एकमेकाचे. खरे त्याच्याकरता काय माहितीये का आपण सुधारून वागायला पाहिजे. शामराव काय होतंय आपण ह्या गावाच्या एकमेकाचा श्रेयवादा पाहिजे ना. गावात आलेला विकास निधी आणि गावाचा विकास थांबवतोय. नाही ना खरं डेपुटी गावाच्या विकासा करता का होईना पण एक झालो पाहिजे आपण. एक झालं ना तरच काम. सांगितलं आम्ही आता आपण सगळे साहेबांकडे जाऊन एक तारीख काढू. हा तसंच करू. त्यांना सांगितलं सोबत जाऊ आता डेपुटी मी आपण. काय रद्द करू नाही 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 नका नाही म्हणलं. तर साहेब म्हणले या सगळे या गावातले आणखीन 10-5 लोक घेऊन या जाऊ ना. आणि सगळ्यांच्या पुढं मग एक तारीख फिक्स करू आपण. चालते तसंच करू. आपण ज्यावेळेस साहेबाकडे जायचं ना त्यावेळेस सगळे गावातले तरुण पोरं बरं का जरा साहेबांना विनंती करू तसं करू नका. आमच्या गावात व्यायाम शाळा तर द्याच पण एक ग्रंथालय पण द्या. आता हे जे पोरे भारतीय बिरते करते हा. दोन्ही कामं होते. पोरं व्यायाम बी करते आणि ग्रंथालयात जाऊन अभ्यास बी करते. आणि याच्यामध्ये फक्त आता भांडणं त्यांना आडे नेलं पाहिजे. अजिबात नाही येणार डेपुटी. गावाच्या विकासासाठी आपण एक. हा, खरं आहे की नाही पण सदाभाऊ? ते ना, आता एक जे बोलले तर ते एकच राहू द्या. नाही सदा भाऊ पशी एक वेगळा बोलतो माझ्यापाशी एक वेगळा नाही बोलतो. नाही तुम्ही बी आहे ना सगळ्यांनी सत घेऊन करा. ठरावाला आमच्या सह्या असत्यात. आता आहेत सरपंच आणि उपसरपंच म्हणजे वॉल्डी शिवाय आहेत का. खरंय ना सदस्याला मन. आमचा बहुमत असन तर होणार आहे ना का. हा. सदा भाऊ आता आमदार सांगितल्याप्रमाणे सगळ्याचं बहुमत घेऊ आणि तुम्ही बी बहुत चांगल्या कामाला आम्हाला मदत करा एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही तुम्हाला विचारूनच करू. मी तर काय विरोधातच बरं चला काय. वाद मिटलाय आता नव्या जोमाने कामाला सुरू करू. आणि चला ह्यो वाद इथल्या इथंच राहू द्या. ह्यो वाद पार तालुक्यापर्यंत लोकांपर्यंत पाहुण्या रावळ्यात गावात करू नका. झाले ते उद्घाटनाचे फुलं बिलं उचलून घ्या आणि कोणाला म्हणू नका उद्घाटन झाले. आमदार साहेब येतील आमदार साहेबाच्या हातीने उद्घाटन करू आणि मग तालमीचा शुभारंभ करू. कोणी पत्रकार परिषद बोलिली. चला हा तालीम आणि हे आहे ना हा